हे बघ तिथेच पडतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. देव बाप्पाने सुंदरशी वेळ दिली की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, देव बाप्पाच्या नावाला आपण उंच करावं. प्रियांनो, देवाचं वर्णन किंवा देवाबद्दल आमच्याजवळ कधी कधी बोलायला शब्द राहत नाही. आम्हाला समजत नाही की देवाची स्तुती किंवा देवाचं गौरव किंवा देवाचं जे काही आहे ते कोणत्या शब्दाने आम्ही प्रगट करावं. पण देवाचा आत्मा ज्या पण शब्दाने आपलं गौरव करून घेतो ना, देवबाप त्याच्यामध्ये समाधानी राहतो. थोडक्यात आणि एकदम सारांशाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं ना देवबाप्पाच्या गौरवाविषयी, तर देवबाप प्रत्येक वेळेला आम्हाला भेटण्याचा आतुर आहे. हे देवबाप्पाचं सर्वात महत्वाचं कार्य आमच्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणून तो आम्हाला बोलला की निरंतर प्रार्थना करा. आहे ना, दिलंय ना 1 थेसलोनिकन 5:17 वचनात, निरंतर प्रार्थना करा. परंतु आपल्याला तेवढा निरंतर प्रार्थना करायला वेळ नसतो, कारण आपल्याला जगाचं पण काम करावं लागतं, जगातल्या पण गोष्टी बघावं लागतात आणि मग प्रभूच्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो. म्हणून जो पण समय आम्ही प्रभूच्या सानिध्यात घालवितो, देवबाप त्याच्यामध्ये आनंद मानतो. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू आणि समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते राजा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला खूप खूप धन्यवाद देते. हो येशू ख्रिस्त, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात जोडलीस म्हणून तुझे कोटी कोटी आभार मानते राजा. हो येशू राजा, पालसाहेब जो संदेश सांगत आहे तो आशीर्वादित करते. समजण्यास बुद्धीचे आश्चर्य तू आम्हाला दे. इथे बसले प्रत्येकावर तुझा विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव. तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिथे मी उपस्थित आहे. बाप्पा, असा आमचा विश्वास आहे की तू इथे उपस्थित आहेस. बाप्पा, पालसाहेबांचे जसे येणं आशीर्वाद केलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. आम्ही जे गीत गाणार बाप्पा ते तो आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना आता प्रभू येशू ख्रिस्त याचे प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो एक आमेन. गा पहिलं ते गीत धन्यवाद के साथ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा
वरदान सेवा पूरी करके पाऊ इनाम प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार है तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आणखी एक गीत. ही कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. संधी अशी रोज येणार नाही येणार नाही. जरी लाड केले आदिहास जपले पापामध्ये सांग कोण तरले. जरी लाड केले आदिहास जपले पापामध्ये सांग कोण तरले. समजून घे आज इच्छा प्रभूची समजून घे आज इच्छा प्रभूची. कोणी तुझ्या कामा येणार नाही येणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. पसरोनी हात उभा टांगला तो माझ्याकडे या प्रेमाने म्हणतो. पसरोनी हात उभा टांगला तो माझ्याकडे या प्रेमाने म्हणतो. आहे फुकटची मैत्री जगाशी आहे फुकटची मैत्री जगाशी. जग हे तुला शांती देणार नाही देणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. संधी अशी रोज येणार नाही येणार नाही. तुला रे गुणाचा आधार नाही पापी जीवाचा या उद्धार नाही. तुला रे गुणाचा आधार नाही पापी जीवाचा या उद्धार नाही. करशील जर आज नाकार येशूचा करशील जर आज नाकार येशूचा. उद्या तो तुला जवळ घेणार नाही घेणार नाही. आहे कुणाला खात्री उद्याची उद्या काय होणार कळणार नाही. संधी अशी रोज येणार नाही येणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी आता एक गीताचं फक्त एक चरण गाईल.
त्या गीताला 3 चरण आहेत गाण्यासाठी, पण एकच चरण आपण त्याचं गाणार आहोत. तुम्हाला जर येत असलं तर माझ्या बरोबर गा, नसलं येत तर गाणं ऐका. सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना जीवन दिया, मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्ति दाता। सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना जीवन दिया, मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना जीवन दिया, मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, और सोने वालों उठो, यीशु करीब है, खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है। ओ सोने वालों उठो, यीशु करीब है, खुदा से तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है। सबको शिफाए देता वो है, आत्मा का भी दान देता वो है, मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, क्रूस पे अपना जीवन दिया, मेरा प्रभु मेरा प्रभु मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया। प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. देवाच्या स्तुती आराधनेमध्ये कोणतीही शक्ती, कोणतीही ताकद देवाचं गौरव, देवाची स्तुती आणि देवाचा संदेश रोखण्यामध्ये समर्थ नाही. कोणालाच देवाच्या या सामर्थ्याला रोखण्याची ताकद नाही. लुसिफरला तर कायमचं बेदखल प्रभूंनी करून टाकलेलं आहे. लुसिफरचं प्रभूचं नातं संपलेलं आहे. लुसिफरला आमचा प्रभू काही एक समजत नाही, म्हणून आम्ही पण लुसिफरला काही एक समजत नाही. आम्ही समजतो का लुसिफरला? देतो का आम्ही लुसिफरला जागा? कारण देवाने ज्याला नापसंत केलेलं आहे ना प्रियांनो, त्याला देव बाप्पाने तसंच मन पुरवलं जसं मन देव बाप्पाचं आहे. म्हणून हा विषय निघाला. याला आपण वचनातून बघूया. रोमकरस पत्र 8वा अध्याय. हे संदेशाचं वचन नाही, आपलं एक विचार आला, त्या विचाराचा पुरावा. 8वा अध्याय
35 पासून शेवटपर्यंत. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही वेगळे करतील काय? असा शास्त्रलेख आहे. तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे. कापाव्याच्या मेंढरांसारखे आम्हास गणिले आहे. नाही नाही, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण विशेष विजयी आहोत. माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान, अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पाताळ किंवा कोणतीही दुसरी सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही. आमेन. पाहिलं कोणत्या गोष्टीचं त्या ठिकाणी वर्णन केलंय देव बाप्पाने, कोणते शब्द त्या ठिकाणी वापरले. सर्वात पहिला शब्द वापरलाय मरण. तुम्हाला मरण जरी आलं तरी माझी स्तुती आराधना थांबणार नाही, ती होणार. तुमचं मरण देखील माझ्या स्तुती आराधनेला रोखण्यासाठी समर्थ नाही. म्हणून प्रियांनो, दाविदाने जेव्हा त्याचा मुलगा आजारी पडला होता तेव्हा प्रभू परमेश्वराकड इतकी एकाग्रतेने, इतकी विश्वासाने देव बाप्पाकड त्याने धावा केला, प्रार्थना केली. परंतु देव बाप्पाने दाविदाच्या त्या प्रार्थनेला ऐकलं नाही. आम्ही जुना करार जर वाचला ना प्रियांनो, तर तिथं हे दिलं. का बरं दाविदाच्या त्या प्रार्थनेला देव बाप्पाने ऐकलं नाही? दाविदासारखा तर चांगला राजा कुणी नव्हता असं स्वतः परमेश्वर शमूएलाला म्हणाला. मग त्या दाविदाच्या मुलावर जेव्हा तो आजारी पडला तेव्हा देव बाप्पाने त्या मुलाला वाचवलं का नाही? दावीद तर एक सारखा प्रभू परमेश्वराकडे धावा करत होता की माझ्या मुलाला आरोग्य दे, माझ्या मुलाला बरं कर. परंतु प्रभू परमेश्वराने ते ऐकलं नाही. का ऐकलं नाही माहिती का प्रियांनो? दाविदाने आपल्या जीवनामध्ये एकदाच असं भयानक पाप केलं जे प्रभूच्या दृष्टीमध्ये सदैव प्रभूच्या लक्षात राहील असं पाप केलं. त्या पापामुळं आता आपण डिटेल नाही पाहणार त्याला, कारण आपला तो विषय नाहीये बोलण्याचा. पण एक बोलता बोलता देव बाप्पाने हा एक मला शब्द दाखवला म्हणून मी बोलत आहे आत्मेच्या प्रेरणेने. दाविदाची प्रार्थना यामुळं ऐकण्यात आली नाही कारण दाविदाने जे पाप केलं होतं त्या पापाची शिक्षा दाविदाला होणं गरजेचं होतं. म्हणून तो मुलगा वाचला नाही. प्रभूने त्या मुलाला घेऊन गेला. जेव्हा मुलगा प्रभूने नेला ना प्रियांनो, तेव्हा दाविदाने काय केलं माहिती का? मुलगा प्रभूने नेल्यावर जे केलं ना दाविदाने ते पाहून सगळे लोक आश्चर्य करायला लागले. काय केलं दाविदाने माहितीये? मुलगा जसा त्याला समजलं प्रभूने आपल्या बरोबर घेऊन गेला, त्याने लगेच जेवण केलंय. करील का कुणी? आजच्या या वर्तमान काळामध्ये XYZ ठिकाणी हा जे प्रभू बोलत आहे वचनातून, याप्रमाणे जर कुठं घटना झाली तर कुणी जेवण करेल का? कोणाला होईल का हिंमत जेवण करण्याची? पण दाविदाने जेवण केलं. आणि जेव्हा लोकांनी पाहिलं, अरे तुझा मुलगा प्रभूने नेला आणि तू जेवण करतो, तेव्हा दावीद मनात म्हणला असेल, मला जे करायचं होतं ते मी प्रभूसाठी केलं, पण प्रभूच्या मर्जी नव्हती माझ्या मुलाला जिवंत ठेवण्याचं. म्हणून मी देवाचे आभार मानतो. आणि जे काय माझ्या मुलासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले, माझे श्रम मी प्रभूकड प्रार्थनेच्या माध्यमातून, इतर गोष्टीच्या माध्यमातून खर्च केले,
त्यातून मला ताकद बळ यावं म्हणून मी मस्त आरामाने जेवत आहे. प्रियांनो, आम्ही नवीन करार वाचणं तर गरजेचं आहेच आहे, पण जुन्या कराराकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे. जुन्या करारात अशा काही घटना सांगितलेल्या आहेत ना, देवाच्या आत्म्याला जर वाटलं नाही सांगायचं, देवाचा आत्मा सांगितल्याशिवाय राहत नाही. पण याच्यासाठी एक गोष्ट आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? आम्ही हे बायबल वाचलेलं असलं पाहिजे. एकदा का होईना या बायबलला आम्ही पूर्ण वाचलेलं असलं पाहिजे. हे बघ, कोणी जरी आमच्याकडे लक्ष देत नाही ना प्रियांनो, देव लक्ष देतो. यांनी खरंच वाचलंय का? आणि जो बायबल पूर्ण वाचतो ना प्रियांनो, देव बाप त्याला जरूर सहाय्यता करतो. माझ्या ध्याना मनातही नव्हतं जे तुम्ही आता ऐकलं, पण देव बाप्पाच्या आत्म्याने मला प्रेरणा दिली आणि मी आपल्याला सांगितलं. प्रियांनो, अशीच एक घटना आणखी जुन्या करारामध्ये प्रभू परमेश्वराने एहेजकेलाला दाखवली. आणि हे जे आता आपण पाहणार आहोत हे संदेशाचं वचन आहे. ज्याच्याविषयी प्रभू आता बोलणार आहे हे आपल्या संदेशाचं वचन आहे. एहेजकेलाला प्रभू परमेश्वराने कब्रस्थानामध्ये नेलं आणि कब्रस्थानामध्ये नेल्यावर वाचूया, जरा वचनातूनच वाचू आपण की तिथं कसं देवबाप बोलत आहे. काढूया एहेजकेल 37वा अध्याय 1 पासून वाचा काही वचन. ज्या ठिकाणी मी थांबा म्हणून तिथं थांबायचं. परमेश्वराचा वरद हस्त मजवर आला. मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेविले. तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरविले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हात श्वास घालितो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हा त्वचेने आच्छादीन, तुम्हा श्वास घालीन आणि तुम्ही सजीव व्हाल. आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थीला अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले, तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या वधिलेल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत. आमची आशा नष्ट झाली आहे. आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आमेन. बघा प्रियांनो, जेवढे वचन आमच्या बाळाने वाचले त्या वचनामध्ये 2 गोष्टी देवबाप्पाने प्रामुख्याने केल्या. 2 गोष्टीचं वर्णन त्या वचनांमध्ये प्रामुख्याने देवबाप्पाने प्रगट केलं. पहिलं काय केलं? एहेजकेलाला खोऱ्यात नेलं. खोऱ्यामध्ये अस्थीच अस्थी होत्या
आणि देवबाप त्याला म्हणाला, येस केला, ह्या ज्या अस्थी तू पाहत आहेस या अस्थी सजीव होतील का? तेव्हा येसकेल म्हणला, प्रभू हे तुलाच ठाऊक. तेव्हा प्रभू परमेश्वराने येसकेलाला सांगितलं, काय सांगितलं? या शुष्क अस्थींना तू संदेश दे. या शुष्क अस्थी जेव्हा संदेश ऐकतील तेव्हा यांच्यावर स्नायू आणि मांस तुझं वचन ऐकता ऐकताच चढणार आहे. हे झालं पहिलं काम. दुसरं काम काय? जेव्हा येसकेलाने संदेश सांगितला तेव्हा प्रभू परमेश्वर बोलला त्याप्रमाणे अस्थीला अस्थी जुळल्या आणि अस्थींवर स्नायू आले, मांस आलं, पण त्या अस्थी जिवंत नव्हत्या. त्या जिवंत नव्हत्या. त्यावेळेस पुन्हा येसकेलाला प्रभू परमेश्वर म्हणाला, वाऱ्याला संदेश दे आणि वाऱ्याला आज्ञा कर की या अस्थींवर तुम्ही आपला वारा जोराने वाहू द्या. आणि जेव्हा वाऱ्याने त्या प्रकारचं केलं त्यानंतर त्या जेवढ्या अस्थी होत्या ज्यांना मांस आणि स्नायू आले होते त्या अस्थी जीवधारी झाल्या असं तिथं सांगितलंय. आणि या दोन गोष्टीतून खाली मग इस्रायली लोकांसाठी प्रभू परमेश्वर वचनातून बोलला की माझं इस्रायल घरानं जे काय माझ्याबद्दल आपल्या मनात इच्छा ठेवीत आहे, योजना बनवित आहे, त्याप्रमाणे नाही. मी इस्रायल घराण्यावर सदैव प्रेम प्रीती करणारा देव आहे. इस्रायल घराण्यासाठी मी काहीही करण्यामध्ये कधी माघार घेणार नाही. आणि इस्रायल घराणं हे माझं आवडतं घराणं आहे. हे एवढ्या वाचलेल्या सगळ्या वचनातून मुख्य देव बाप्पाचं सांगणं आहे. प्रियांनो, देवबाप कधी आपल्या लोकांना अंतर देत नाही. म्हणून येसकेलाला खोऱ्यात नेलं. देव बाप्पाला जर वाटलं असतं ना तर देव बाप्पा हे बोलण्याऐवजी येसकेलाला प्रेरणेच्या द्वारे खोऱ्यात जा म्हणू पण शकत होता. प्रेरणा देणं आणि बोलणं या दोन गोष्टी आहेत प्रियांनो. कृती एकच आहे, करण्याची कृती एक आहे, पण बोलण्याचे भाग दोन आहे. प्रेरणा येणं आणि बोलणं या दोन गोष्टी आहेत, पण जे काही सांगणं आहे ते एकच असतं. ते सांगणं दोन होत नाही. प्रियांनो, आमचा प्रभू परमेश्वर जुन्या करारापासून कनिष्ठ संदेश त्याच्याद्वारे, श्रेष्ठ संदेश त्यांच्याद्वारे इस्रायल घराणं माझं घराणं आहे याविषयी तो आपल्या वचनातून बोललेला आहे. त्याने यहूदाच्या घराण्यावर पण प्रीती केलेली आहे. यहूदाच्या घराण्याला पण त्याने नाकारलेलं नाही. बऱ्याचशा गोष्टी यहूदाच्या घराणे आणि इस्रायलाच्या घराण्याविषयी जुन्या करारात सांगितलेलं आहे. आपल्याला डिटेलमध्ये त्या दोन्ही घराण्याविषयी नाही समजून घ्यायचं, पण आपल्याला देवबाप काय शिकवित आहे हे जाणून घ्यायचंय की देवबाप आपल्या लोकांना कधीही सोडण्याची अपेक्षा करत नाही. आता सध्या आपण वर्तमान काळात आहे ना, म्हणता येईल ना आपण वर्तमान काळात आहे. जे आता वाचनातून वाचलं ते भूतकाळाची घटना आहे ना. भूतकाळ ते होऊन गेलेली घटना आहे, पण सध्या जे चाललंय ते काय वर्तमान काळ चाललेला आहे. वर्तमान काळामध्ये प्रभू परमेश्वराची आमच्यावर दया कृपा नसती तर आम्ही अशा प्रकारे प्रार्थनेला जमलो असतो का? गायले असते का गीत तुम्ही प्रभूचे? देता आला असता का मला प्रभूच्या नावाने संदेश? प्रियांनो, प्रभू कधीच आपलं प्रेम कोणत्याही सबबीवर कमी करत नाही. आम्ही फक्त प्रभू परमेश्वराचं प्रेम ओळखणं गरजेचं आहे.
प्रियांनो, संकटामध्ये धावा करणाऱ्यापेक्षा आम्ही आनंदामध्ये देवाचा जास्तीत जास्त धावा केला पाहिजे. परंतु आनंदामध्ये ना कधी कधी काही जण बायबलकड प्रार्थनेकड लक्ष देत नाही. पण परिवारामध्ये एखादी घटना, कुठली पण घटना असो, कर्जाची घटना असो किंवा दवाखान्याची घटना असो किंवा अन्य कोणती घटना जी सहनशक्तीच्या पलीकडे, त्यावेळेस मात्र प्रभूचा धावा फार विश्वासाने केला जातो आणि प्रभू पण ऐकतो. प्रभू म्हणत नाही अरे तो अडचणीत आला म्हणून धावा करायला लागला, अडचणीत नव्हता तेव्हा नाही केला असा धावा. प्रियांनो, प्रभू का आमचा धावा अडचणीत पण ऐकतो आणि आनंदात पण ऐकतो, याचं कारण एकच आहे. इथं पण माध्यम दोन आहे, पण कारण एक आहे प्रभू जवळ. आमचा प्रभू कोणत्याही सबबीवर, लुसिफर सैतानाच्या हातात आम्हाला जाऊ देण्याच्या इच्छेमध्ये नाही. घटना जरी दोन आहे पण देवाचा आशय एक आहे. तो आम्हाला कोणत्या सबबीवर लुसिफर सैतानाकडे जाऊ देण्यामध्ये प्रतिबंध घालतो. म्हणून त्याने शेवटची मागणी मनुष्याकडे केली आहे. काय मागणी केली? वचनामध्ये काढूया आपण. इब्रिकराचं पत्र 3 अध्याय 12 वचन बघा. काय मागणी केली परमेश्वराने मनुष्याकडे? बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देणे इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. देवाने एवढीच एक मागणी मनुष्याकडे केली आहे. मला सोडून देण्याची चूक तुम्ही कधीच मनामध्ये आणू नका. ती मनातच आणू नका, तर ते करण्याची प्रक्रिया तुम्ही कधी करणार? प्रियांनो, देवाची एवढीच एक सर्वात मोठी इच्छा आहे. तशा तर बरेच इच्छा दिल्यात नवीन करारामध्ये. असं नाही की देवबाप एवढीच एक इच्छा बोलला आणि स्वस्थ राहिला. बारीक सारीक सुईच्या टोका एवढ्या इच्छा देवबाप्पाने वचनात ठेवल्यात, पण प्रामुख्याने देवबाप्पाची सर्वात मोठी इच्छा आहे. ही इच्छा जे कोणी तोडीत न प्रभूची, प्रभू परमेश्वर टेम्पररी कायमचं नाही, टेम्पररी त्या व्यक्तीपासून थोडासा दूर जातो. व्हॅल्यू नाही का प्रभू काय बोलत आहे? जो कोणी प्रभूला सोडून देतो ना, मला तुझी गरज नाही, तू माझा देव नाही, आजपासून तुझ्या भयात तुझ्या सानिध्यात मी राहणार नाही, मी माझ्या मनमानीने आता माझं जीवन जगन, असे शब्द जेव्हा रागाच्या भरात एखादा विश्वासणारा प्रभूला बोलतो ना, तेव्हा प्रभू त्या असं बोलणाऱ्या बरोबर टेम्पररी थोड्या समयासाठी त्याच्यापासून दूर जातो. आणि या प्रक्रियेमध्ये मी सगळ्यात अग्रेसर असेल. कदाचित काही जण असू पण शकतात माझ्यापेक्षा वरचढ, पण सध्या तरी माझ्या मुखातून जो शब्द येत आहे की याच्यामध्ये जास्त अग्रेसर मीच असला पाहिजे. कारण मी ही चूक 3 वेळेस केली. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा केली. 3दा चूक केली, 3दा प्रभूकडे आलो. बघा प्रभू किती दयाळू आहे. एकदा केली असती प्रभू कायमचं जाऊ शकत होता माझ्यापासून. प्रभू आपल्या वचनाला बांधलेला प्रभू आहे. त्याने वचनात जे सांगितलंय ना, त्या घटना तो पूर्ण केल्याशिवाय एखाद्याला आपल्या राज्यापासून वेगळं करत नाही. मी 3 वेळेस इब्री 3 अध्याय 12व्या वचनाप्रमाणे गोष्टी केल्या. 3 वेळेस एकसारख्या, म्हणजे असं अंतराने या गोष्टी माझ्या जीवनात झाल्या. आणि या 3ही गोष्टी कधी झाल्या माहिती का प्रियांनो? माझ्या जीवनात माझं लग्न झाल्यावर झाल्या या गोष्टी.
लग्नाच्या अगोदर मुळीच झालं नाही. लग्नाच्या अगोदर मी पालकांबरोबर निरनिराळ्या ठिकाणी सेवेला जायचो. त्यावेळेला सायकल असायची, गाड्या फार कमी असायच्या त्यावेळेला. ज्याला गाडी असायची ना टू व्हीलर, तो लय मोठा अमीर त्या काळात होता आमच्यासाठी. सायकलवाला मध्यम. तर मी सायकलवर पालकांबरोबर, कारण मी नवीन विश्वासी होतो ना, मला माहित नव्हतं प्रभूची सेवा कशी करायची, प्रभूचे लोक प्रभूच्या राज्यात आणण्याचा उपाय काय. कारण ट्रेनिंग घ्यावं लागतं. जसं आमचे प्रेरणाताई MBBS ट्रेनिंग घेत आहे. आता थोडं बहुत आमच्या ताईंना कळलं असं MBBS चा ट्रेनिंग म्हणजे काय. 100 निदान 10% तर कळलं असं की MBBS म्हणजे काय. ते पुस्तक आल्याबरोबर पाहिले ना, माझं उर दडपलं. म्हणलं बापरे, एवढे मोठाले पुस्तक वाचायचेच म्हणलं प्रेरणाताईला. मला बघताच असं घाम सुटलं. म्हणलं इतके जड जड पुस्तक आमच्या काळात तर कधी पाहिली नाही अशा पुस्तकं. प्रियांनो, जो ज्या क्षेत्रात जातो त्याला कळतं ते क्षेत्र काय. मी 3 वेळेस प्रभूला सोडून देण्याची चूक केली ना, मला कळली ती चूक काय, त्या चुकीचं गांभीर्य काय मला जास्त कळलं. आणि जेव्हा मी त्या 3 चुका करून प्रभूकडे आलो ना, तेव्हा प्रभूने एक डिसिजन घेतला माझ्यासाठी. अरे आलंयच उधाळ्या पुत्र दिसतोय, मला सोडितो दूर जातो, परत माझ्याकडे येतो, मला धरितो मला सोडितो, मला धरितो मला सोडितो. म्हणून देव बाप्पाने मला सेवक बनवण्याचं ठरवलं. प्रियांनो, सेवक होण्यासाठी सर्वप्रथम देव बाप्पाचा आध्यात्मिक हात आमच्या डोक्यावर असला पाहिजे. तो हात जास्त महत्वाचा आहे. तोच हात आम्हाला सामर्थ्य देतो, तोच हात आम्हाला सेवक होण्याचा अधिकार देतो. मग जगातले जे सेवक आहेत त्या सेवकांच्या द्वारे मंडळी समवेत या गोष्टीला प्रगट करण्यासाठी देवबाप तशी योजना बनवतो. पहिला अभिषेक देव बाप्पाचा असणं गरजेचं आहे. तेव्हा एखादा सेवक प्रभूच्या सेवेमध्ये राहू शकतो. मी 3 वेळेस सोडूनही प्रभूने मला स्वीकारलं. का स्वीकारलं? उत्तर बघूया याचं. कारण याचं उत्तर नाही दाखवलं ना तर देवबाप म्हणशी तू सोड, पण मी तुला 3 वेळेस स्वीकारलं. का स्वीकारलं? तू पहिल्याच वेळेस मला सोड, मी तुला कायमचं का सोडून नाही दिलं? बघूया याचं उत्तर. नीतिसूत्रे 24 अध्याय 16वं वचन. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. प्रियांनो, दुर्जन आणि नीतिमान कोण आहे ना, हे फक्त प्रभूला माहिती. कोणत्या सेवकाला, कोणत्या विश्वासणाऱ्याला मुळीच देव बाप्पांनी हे सांगितलं नाही बरं का की दुर्जन कोण आहे आणि धार्मिक कोण आहे. पण आम्ही एखादी जर चुकीचं काम कोणी करताना दिसलं, लगेच दुर्जन मानला तो. जरासं चुकीचं काम दिसलं, अहो दुर्जन झाले ते. देवबाप ज्याला दुर्जन म्हणतो ना त्याला कधी चांगलं नाही म्हणत बरं का. लक्षात ठेवा, देवाचं बोलणं असंही. देवबाप ज्याला दुर्जन म्हणतो ना त्याला कधी चांगलं म्हणत नाही. आणि त्याने दुर्जन फक्त एकाला म्हटलंय, एकाशिवाय त्यांनी दुसऱ्याला दुर्जन म्हटलंच नाही. बाकीच्या सगळ्यांना तो म्हणतो वाट चुकेत, ते वाट चुकणार आहेत पण परत वाटेवर येणार येते. लुसिफरला, सैतानाला देव बाप्पाने दुर्जन हे नाव दिलंय. म्हणून नीतिसूत्रामध्ये धार्मिक आणि अधार्मिक, चांगला आणि वाईट यामधला अंतराविषयी सगळं काही त्या 31व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लुसिफर शिवाय दुर्जन दुसरा कोणी नाही. देवाच्या राज्यात आलेला कोणताही विश्वासणारा असो, बहीण असो, भाऊ असो, माता असो, पिता असो, देवबाप त्याला कधी दुर्जन म्हणत नाही. लक्षात ठेवा, त्यांनी प्रभूला जर सोडलं आणि जर ते परत आले नाही प्रभूकड, किंवा 7 वेळा चुका करून 8वी वेळेस चूक केली, त्यावेळेस प्रभू नातं तोडून टाकतो त्याच्या बरोबर.
कारण प्रभूने आपली सीमा वचनामध्ये ठेवली. धार्मिक 7 वेळा पाडला तरी तो उठून उभा राहीन. तो 7 वेळेस माझ्यापासून दूर गेला तरी त्याला माझ्याकडे यायची इच्छा होईल आणि मी त्याला स्वीकारीन, असं देव बाप्पाला त्या वचनात सांगायचंय. पण 8व्या वेळेस केल्यावर नाही. 8व्या वेळेस केल्यावर दरवाजा बंद. म्हणून वचनात सांगितलंय शुभ वर्तमानामध्ये, जो दरवाजा प्रभू बंद करतो तो कोणाला उघडता येईल, आणि जो दरवाजा प्रभू उघडतो तो कोणाला बंद करता येईल, अशा तऱ्हेचं वचन ठेवलेलं आहे. प्रियानु, प्रभू जे करतो ना ते मनुष्याला करणं शक्य नाही. 7 वेळेस मनुष्याला देवापासून क्षमा मिळण्याचा अधिकार आहे, हे त्या वचनाचा मुख्य सारांश आहे. आणि या प्रक्रियेमध्ये मी 3 वेळेस देवाच्या नजरेमध्ये दोषी ठरलेलो आहे किंवा उधळ्या पुत्र ठरलेलो आहे. पण 4थ्या वेळेस माझ्याकडून चूक झाली नाही. का नाही झाली? सेवक झाल्यावर मला देव बाप्पांनी पहिलं शिकवलं, सेवक झाल्यावर तुला पहिलं काम काय करायचंय, आणि हेच काम तुझ्यासाठी, तर तू सेवक आहेस, न तर तू सेवक नाही. मग आणि ज्याला देव बाप शिकवतो ना सेवकाचं मुख्य काम काय, मग तो कधी प्रभूला सोडून देण्याची स्वप्नातही कधी विचार करत नाही, तर जागेपणी कधी करण्याचं धाडस करण. प्रियांनो, देवाचा अभिषेक, देवाचा आत्मा आमच्यावर असणं महत्वाचं आहे. बघा, गेल्या काही दिवसापासून माझ्या बॅगमध्ये संदेशाची वही आहे. मी माझ्या संदेशामध्ये काढून दाखवतोय की माझ्याजवळ संदेशाची वही आहे, परंतु देव बाप्पाचा आत्मा मला प्रेरणा देत नाही. नको काढू, वहीतून फार बोललास तू, आता जरा माझ्या मनाने मला बोलू दे, मन मोकळ्यापणाने मला बोलू दे. तुझ्या सांगण्याप्रमाणे बोलण्यासाठी ना तू जे जे वचन ठेवले त्याच्यातूनच मला बोलावं लागतं. मला तुझ्या ठेवलेल्या वाचना व्यतिरिक्त बोलता येत नाही पॉइंट मध्ये, कारण तू जे पॉइंट काढलेले असते आणि त्याला जे साक्षीदार वचन ठेवलेले असते त्याच्यातूनच मला बोलावं लागतं. पण जेव्हा मी आपल्या इच्छेने बोलतो ना तेव्हा मला कुठूनही जाता येतं आणि कुठूनही येता येतं. मला बंधन अडखळण नाहीये. इकडून गेला तर धोका आहे, तिकडून गेला तर अडचण नाही, बिलकुल नाही. मी कोणत्या रस्त्याने गेलो ना मला बोलण्यासाठी जागा आहे. प्रियांनो, आमचा देव बाप मनुष्याला आपल्यापासून किंचितही क्षणभर दूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. पण आज आम्ही जे विश्वासी आहोत, देवाचे सेवक आहोत, किती आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची अपेक्षा देव बाप्पाला सांगतो. यांनो, जे मोठमोठे नामांकित सेवक, आत्ताचे एक सेवक हैदराबादला आहेत, अजूनही हैदराबादला आहेत, गेले नाही हैदराबादवरून. हैदराबादला साऊथ आफ्रिकेतून क्रिस नावाचे एक देवाचे दास आलेत. जवळपास 50 वय त्यांचं असू शकतं. एक्झॅक्टली मी वय नाही त्यांचं समजू शकलो, पण कमीत कमी 50 तर त्यांच्या चेहऱ्याला पाहिल्यानंतर मी विचार केला की हे 50च्या जवळपास किंवा 50 वयामध्ये असू शकतात. प्रियांनो, लाखोंची भीड त्या हैदराबादच्या स्टेडियम मध्ये आहे. मीटिंग संपल्यात तरी त्यांच्या मीटिंगा चालल्यात. देव बाप्पांनी त्यांना मीटिंग संपल्यावर पण काही दिवस थांबण्याची प्रेरणा दिली आणि काही जणांना, सेवकांना, विश्वासणाऱ्यांना ते विशेष करून डोक्यावर हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे. त्या सेवकांचं कसं आहे माहिती का? ते सेवक साधारण नाही. त्यांनी साधी फूक मारली ना लोक असे पडतात. त्यांनी असा हात केला ना लोकांच्या प्रॉब्लेम असो ते जातात. असं जर केलं ना, तुम्हाला काही आजार असू द्या लगेच बरे. ते असे साधारण नाही. ती एक जणाकडे जायचं, डोक्यावर हात ठेवायचं, मग देव बाप्पाकडे प्रार्थना करायची की यांचा प्रॉब्लेम हा आहे, मी सांगतो मग तू काम कर. त्यांच्या हातामध्ये एवढा पावर देव बाप्पांनी ठेवलाय.
ज्या दासांच्या सेवकांच्या हातामध्ये एवढा पावर ठेवला, ते दास देवाच्या सानिध्यात किती असतील विचार करा. आहेत का सगळे सेवक त्यांच्यासारखी? म्हणता येईल का ख्रिस जे साऊथ आफ्रिकेचे आहेत त्यांच्यासारखे, त्यांच्या लेवलचेच भारतातून पण आहेत सेवक? कारण प्रियांनो, जो जशी झळ खाईन ना तसा त्याला आशीर्वाद आहे देव बाप्पाकडून. झळ खाणं गरजेचं आहे, स्वतःच्या शरीराला मारणं गरजेचं आहे. म्हणून जाणकार लोक म्हणतात या शरीराचा कधी लाड करू नका, याला तिथंच ठेवा जिथं ठेवण्याची देवाने आम्हाला परवानगी दिली. पण काही जण विनाकारण आपल्या शरीराचा इतका लाड करतात ना, हद्दीच्या बाहेर लाड करतात. ते देव बाप्पा तो अरे फारच हद्दीच्या बाहेर आपल्या शरीराचा लाड करू राहिलेत. देव बाप त्यांना पण सुधारण्याची संधी देतो. यांनो, देव बाप्पाने सगळ्या गोष्टी अनुशासनामध्ये ठेवलेल्या आहेत, फक्त आम्ही ते ओळखणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी आत्मिक जीवनामध्ये ख्रिस या दासासारखं जे त्यांच्यामध्ये देव बाप्पाने पावर ठेवलाय, या पावरला ख्रिस देवाच्या सेवकांना आपल्यामध्ये आणण्यासाठी काही ना काही परिश्रम करावे लागले असतील का नसतील का? एकाएकी आले त्यांच्यामध्ये एवढा पावर का? बाहेर देशातून त्यांना आपल्या देशामध्ये प्रार्थनेला बोलवलंय आणि जवळपास 11 ते 12 वर्षानंतर ते आपल्या भारतात आलेत. इतके वर्ष ते आपल्या भारतामध्ये आले नव्हते, कारण त्यांच्या संदेशामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे ते मी सांगू शकत नाही प्रियांनो. जे त्या ठिकाणी मीटिंगला गेले ना, त्यांना देव बाप्पाच्या आत्मेने समजू दिला असेल की त्या दासामध्ये किती सामर्थ्य वचनाचं आहे आणि चिन्ह चमत्कार करण्याचं पण आहे. प्रियांनो, जे देवासाठी तन मन धन सर्व काही अर्पण करतात ना, देव बाप त्यांना स्व इच्छेने देऊन टाकतो जे काही द्यायचं. म्हणून पेत्र पण एक दिवशी प्रभूला म्हणला, काय म्हणला माहिती का? शुभ वर्तमानामध्ये, 4 शुभ वर्तमानामध्ये पेत्राचा शब्द आहे. पेत्र म्हणला, प्रभू आम्ही तुझ्यासाठी घरदार, मुलं बाळ, आमचे नातेवाईक, आमची शेती बाडी जे काय सगळं सोडलंय, तुझ्या माग आलो, तर आम्हाला काय देईन? तू काय देशील आम्हाला? तेव्हा येशू ख्रिस्तांनी पण पेत्रालाच नव्हे तर पेत्रा बरोबर जे 11 जण होते त्यांना पण उत्तर दिलं. काय उत्तर दिलं माहिती का? तो म्हणला, जगातले जेवढे विश्वासणारे, त्यावेळेस असं नव्हतं अरे इकडं हा विश्वासी तिकडं तो विश्वासी आहे, चला या विश्वासाच्या विश्वासणाऱ्याकडे मी प्रार्थनेला जाईल, असं नव्हतं त्या काळाचं सिच्युएशन. त्यावेळेस असं होतं, काही जणांना येशू ख्रिस्त कोण आहे ना हेच माहिती नव्हतं, म्हणून येशू ख्रिस्ताला म्हणावं लागलं. मग ते 28व्या अध्याय 19व्या वचनामध्ये जाऊन तुम्ही सृष्टीतील सर्व जणांना शिष्य करा, म्हणजे माझे अनुयायी बनवा त्यांना. हे शब्द प्रथम तिथं प्रभूला बोलावे लागले. त्या काळामध्ये सगळे येशू ख्रिस्ताला ओळखणारे होते असं नव्हतं. मग योहानाला जे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी या शब्दाने पाठवलं होतं, त्याने प्रभूची वाट नीटनेटकी केली आणि तो काय संदेश द्यायचा अरण्यामध्ये? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. आणि ज्या कोणाला योहानाची ती भाषा कळायची ते योहानाकडे यायचे आणि म्हणायचे आम्ही काय करावं? मग योहान म्हणायचा, पश्चाताप करा, मी तुमचा बाप्तिस्मा करतो, मी पाण्याने बाप्तिस्मा करतोय तुमचा, पण माझ्या मागून जो येत आहे ना त्याच्या वाहनाचा बंद सोडवण्यास मी योग्य नाही, तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पवित्र आत्मेने करील. ही घोषणा, ही सुवार्ता योहान सांगत होता. प्रियांनो, देवाचं राज्य ना शिस्तीने वाढत गेलेलं आहे.
प्रभू बोलला आणि लगेच सगळे प्रभू मध्ये आलं असं झालं नाही. शिस्तीने देवाच्या राज्यामध्ये देवाचे लोक देवाने घेतले आणि त्याचं अजूनही काम चालूच आहे त्याच्या राज्यामध्ये लोक घेण्याचं. आता फक्त प्रश्न इथं येऊन थांबलेला आहे, किती जणांना आत्म्याने आणि खरेपणाने देवाच्या राज्याला खरोखर ओळखायचंय. कारण आजचे विश्वासणारे आजचे सेवक 2 बाप्तिस्मेच्या वाचनामुळे गोंधळून गेले, जे मागच्या वेळेस मी प्रभूच्या आत्म्याने बोललो आहे. आज प्रभू रिपिटेशन करणार नाही. प्रियांनो, मनुष्य गोंधळला म्हणून देवाचं राज्य जसं वाढायला पाहिजे ना तसं अजूनही वाढलं नाही. पण देवाचं राज्य वाढणं थांबलेलं पण नाही. देवाचं राज्य सतत वाढत आहे. प्रियांनो, जो पण सेवक आज प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने सेवा करत आहे ना त्याला देवाची प्रथम मान्यता आहे. तेव्हा त्याचे जाण्याचे रस्ते मार्ग देवबाप मोकळे करतोय आणि ज्या पण परिवारात तो जाईल तिथं काय होतं त्याला साक्षीदार जे प्रियजन बसतात प्रार्थनेला ते साक्षीदार आहेत की सेवक आले इथं काय झालं. कोणत्याही सेवकाच्या द्वारे असं झालेलं नाही, आतापर्यंत नाही ऐकलं मी. आत्म्याच्या प्रेरणेविषयी बोलतोय बरं का, बुद्धीच्या नाही, आत्म्याच्या प्रेरणेने जो पण सेवक ज्या पण ठिकाणी गेला त्या ठिकाणी प्रभूचं गौरव झालेला आहे. प्रभू उंच झालेला आहे आणि ऐकणाऱ्यांच्या हृदयाला देव बाप्पाने आशीर्वादाने भरलेला आहे. का बसलं तुम्ही प्रार्थनेला? सगळं सोडून दिलं? आहे का नाही कारण बसण्याचं? का असंच बसले? नाही बा आता आलेच ब्रदर, नाही बसावंच लागेल आम्हाला, काय करावं बाबा, नाही बसलं तर ब्रदरांना लय राग येईन. ब्रदर म्हणतोय ना आता पुढच्या वेळेला जायचंच नाही त्यांच्याकडे प्रार्थनेला. त्यांना माझी किंमतच कळत नाही की सेवक कशाला आलेत. फार उत्साहाने फार जल्लोषाने तुम्ही प्रार्थनेला बसण्याची तयारी करता आणि हीच तयारी जी आहे ना तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये हेच तुमच्या आशीर्वादाचं प्रमाण आहे की देवबाप तुम्हाला आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. म्हणून बसलं तुम्ही इथं. या गावात तुम्हीच आहेत का ताई एकटे प्रभू मध्ये? बाकी कोणी नाही आहेत ना? कुठे आहेत ते? कुठे आहेत ना? काही जण मला ओळखते असतं, अरे हे बाबा रोज दर रविवारी येतात बाबा, हे काहीतरी देवाचं काहीतरी सांगायला येते किंवा माझा आवाज थोडा बहुत का व्हायला दूर जात असन. होती का इच्छा ऐकणाऱ्यांना, अरे सेवकाचा आवाज ऐकतो, चला आपण जाऊन ऐकू तरी काय देवाचे सेवक वचनातून त्या परिवाराला बोलत आहेत, सांगते. आम्ही पण त्या आशीर्वादामध्ये थोडेसे सहभागी होण्याचा आम्ही पण प्रयत्न करू. होती का इच्छा? म्हणून वचनात सांगितलंय, काय सांगितलंय? पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही पुत्राकडे येत नाही. पित्याने जर सांगितलं ना जा त्या ठिकाणी, तो गेल्याशिवाय राहणार नाही. आज हैदराबादला आमच्या भारतातून हजारो लाखो लोक गेलेत हैदराबादला. का गेले? फुकट गेले नाही, ट्रेननी गेलेत, कोणी ट्रॅव्हल्सनी गेलेत, पैसा खर्च करून गेलेत. मोठमोठ्या हॉटेलमध्ये ते राहत आहेत. तिथं राहण्याची व्यवस्था नाहीये. ज्याने त्याने हॉटेलमध्ये आपली राहण्याची व्यवस्था करावी अशा तऱ्हेचा तिथं नियम ठेवलाय. कोणाला राहण्याचं तिने व्यवस्था केली नाही. कारण स्टेडियम मध्ये ही मीटिंग चालली. 2-2 हजार रुपये 4-4 दिवसासाठी लॉस साठी विश्वासणाऱ्यांनी दिलेत आणि जेवणाचा खर्च वेगळा. लॉजचं भाडं फक्त राहण्याचं 2-2 हजार रुपये 4 दिवसाचे दिलेत, खाण्याचा खर्च वेगळा. का दिले एवढे पैसे त्यांनी? काहीतरी मनात आशा होती ना, तिथं गेलो तर मला काहीतरी मिळणार आहे. त्यांना जर कळलं असतं मला तिथं गेल्यावर काय मिळणार नाही, गेले असते का कुणी? हजारो रुपये खर्च करून गेले असते का? अहो भारतातूनच नाही,
इतर देशातून पण नामांकित सेवक, बिशप, रेव्हरंट त्या ठिकाणी गेलेत. मला देव बाप्पांनी ती संधी दिली नाही. पण काय सेवकांनी खेद केला माझ्याविषयी, म्हणे पगारी पास्टर तुम्ही यायला पाहिजे होतं, आम्हाला फार आशा होती की तुम्ही येताल. म्हणलं मला त्या मीटिंगचं माहीतच नव्हतं. म्हणलं तुम्ही मला फोन केला, हैदराबाद वरून फोन केला, मला एक दासानी फोन केला, म्हणे आता पण या तुम्ही. हे बघा, जेव्हा प्रभू कोणाचं नियोजन करीत नाही ना जाण्याविषयी, तेव्हा त्याला जायसाठी ना देवबाप मन पण कठीण करतो. पण त्या दासाची खूप इच्छा होती की मी ट्रॅव्हल्सनी का व्हायना यावं. वरून मान्यता नव्हती. बघा, एक वचन बघू आपण याला पुरावा, मग मी याच विषयाला बोलतो पुढं. योहान शुभ वर्तमान 3रा अध्याय 17वं वचन. देवाने पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नाही 3रा अध्याय योहान 27वं वचन. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. बघितलं का, आणखी एक पुरावा. याकोबाचं पत्र याच विषयाला, विषय चेंज नाही, विषय हाच. 1ला अध्याय 17वं वचन. इब्री कराच्या नंतर याकोब 1ला अध्याय 17वं वचन. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरणाने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. बघा, दोन्ही वचनामध्ये एका वचनात स्वर्गातून दिल्या वाचून बोललंय आणि एका वचनातून वरून दिल्याशिवाय असे शब्द वापरलेत. म्हणजे वरून मान्यता मिळाली तर खाली तुमच्यावर कोणतंही संकट येऊ, तुमचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाण्याविषयी तुम्हाला फोन सेवक करत आहे तिथं तुमचं जाणं होईल. पण वरूनच मान्यता नाहीये सेवकांना. अनेक सेवक गेलेत प्रियांनो हैदराबादला. एका सेवकांचा माझ्यावर फार कळवळ आहे आणि त्यांनी मला जवळपास 3 दिवस फोन केले, म्हणे कमीत कमी 4थ्या दिवशी तरी तुम्ही अटेंड व्हायला या. इतका जिव्हाळा त्यांचा माझ्यावर, म्हणे एक तरी दिवसाची मीटिंग अटेंड करण्यासाठी या. पण ज्याला वरूनच मान्यता दिलेली नाही, मी त्यांना उत्तर पण दिले. म्हणलं ब्रदर, तुमचं हृदय जसं कळवळतंय ना, मी तुमच्या हृदयाला समजू शकतो, परंतु देवबाप्पाने वरूनच माझ्या नावे मान्यता नाही दिली. त्यांनी मान्यता दिली असते माझं कसं पण जाणं झालं असतं. पण देवबाप म्हणला नाही, तुला काय जबाबदारी आहेत, त्या जबाबदाऱ्यातून तुला सुटता येणार नाही, म्हणून मी तुला तिथं जाण्याचं नियोजन नाही तुझं करत. तू इथं सेवा कर. आणि रोज डेली मी सेवा करतोय. एक दिवस असं नाही की कोणत्या परिवारात मी सेवेला गेलो नाही. काल कोळगावला होतो आणि कोळगावचे मी तुम्हाला फोटो टाकले. ब्रदरांच्या याच्यावर आले ना, जरूर ते फोटो बघा, अवश्य ते फोटो बघा. 3 फोटो टाकलेत मी. काही माझे विश्वासणारे परिवार आहेत, फेवरचे परिवार आहेत, ज्यांचा माझ्यावर खूप जिव्हाळा आहे माझा, त्यांनाच मी टाकलेत. त्या जिव्हाळ्यामध्ये तुमचा पण परिवार आहे. सर्वांना नाही टाकले मी, पण काही जणांना मी जरूर टाकले. प्रियांनो, देवबाप आशीर्वाद देतो, फक्त आम्ही आशीर्वादाची वाट बघितली पाहिजे. फोटो बघितल्यावर ऑटोमॅटिक देवबाप तुम्हाला बोलन की त्या परिवाराला देवबाप्पाने काय आशीर्वाद दिले. सरप्राईज मध्ये ही गोष्ट देवबाप म्हणतो ठेव, म्हणून मी तुम्हाला फोडून नाही सांगत, पण फोटो जरूर बघा. फोटो बघितल्यावर आपोआप तुम्हाला मी जे बोलणार आहे ना त्याच्यापेक्षा अधिक प्रभूचा आत्मा सांगन की देवबाप्पांनी त्यांना आशीर्वाद कसे दिले. फक्त एक त्या परिवाराविषयी वाक्य बोलतो, कारण ते बोलणं फार गरजेचं आहे. आणि मी यापूर्वी बोललोय, कुठं कुठं बोललोय मला आठवत नाही, इथं बोललो का नाही मला काय माझ्या ध्यानात येई नाही. पण जरी नसलो बोललो तर आज देवबाप तुमच्या
परिवारात प्रभूच्या आत्मेच्या प्रेरणेने मला सांगण्याची इच्छा प्रकट करतोय. एक दिवशी ताई त्यांच्या परिवारामध्ये कुठला वार होता, वारही माझ्या लक्षात येईना, 8 देवाचे सेवक त्यांच्या घरात प्रार्थनेला आले. पण अशी एक खटीने आले. वेळ थोड्या अंतराने त्यांच्या घरात प्रार्थनेला आले आणि शेवटचा 8वा सेवक मी होतो. शेवटचा 8वा प्रेयर करणारा मी होतो आणि मी त्यावेळेला जवळपास 3:45-4च्या दरम्यान त्या ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो. आणि ते मला म्हणे ब्रदर तुम्ही एवढा वेळ नाही लावत प्रार्थनेला यायला, तुमचा 1चा किंवा 1:30चा टाइम आहे प्रार्थनेला येण्याचा, पण आज तुम्ही उशिरा आले. म्हणलं देवाच्या पुढं माझं काही नाही चालू शकत, देव बाप ज्या वेळेला दाखवीन ना त्या वेळेला मला निघावंच लागतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणे ब्रदर तुम्ही आलात ना, तुम्ही 8वे देवाचे सेवक आहात, आमच्या घरामध्ये आलात आणि तुम्ही तर वचन सांगितल्याशिवाय राहतच नाही. तुमच्याजवळ तर प्रमुख दान हे वचन. तुम्हाला वचन सांगितलं तर समाधान होतं, वचन नाही सांगितलं ना तुम्हाला वाटतं काहीतरी हरवलं माझं आज. प्रियांनो, त्या दिवशी तिथं वचन पण फार सुंदर आलं. काय आलं माझ्या ध्यानात याय नाही आणि पवित्र आत्मा पण आठवण करून द्याय नाही, पण जे पण वचन तिथं झालं ना अतिउत्तम प्रकारचं वचन झालं. प्रियांनो सांगा, काही विश्वासणारे 1 किंवा 2 देवाचे दास जर घरात आले ना प्रेयरला तर कंटाळतात. 3रा आला ना तर म्हणतात आमच्याकडे 2 येऊन गेले ब्रदर, 2 येऊन गेले, आता 3रा नको आम्हाला. त्यांच्याकडे 8वा पास्टर मी गेलो. किती जणांनी त्यावेळेला संदेश सांगितले मी काय विचारलं नाही, पण मी जेव्हा गेलो मी वचन सांगितलं त्या ठिकाणी. मी वाचनाशिवाय राहत नाही, कारण माझ्या देवाला मी मागणीच केली, देव बाप्पा तुझा निरोप तुझ्या लोकांना देणारा मला बनव. आणि देव बाप्पाने माझं ऐकलंय. देव बाप आमच्या शारीरिक परिस्थितीला कधीच बघत नाही. तुमची शारीरिक परिस्थिती काय, देव बाप फक्त आत्मिक परिस्थिती बघतो, तुझी आत्मिक परिस्थिती कशी आहे. पण काही जणांना शारीरिक परिस्थितीचीच प्रौढी मिरवणारे माझ्या जीवनात मी अनुभवलेत. शारीरिक जीवनाची प्रौढी कधीही विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनामध्ये मिरवण्याचा प्रयत्न करू नये. आत्मिक प्रौढी तुम्ही मिरवा, कारण आत्मिक हे धन तुमच्या बरोबर स्वर्गात येणार आहे. सांगा, शारीरिक काही येणार आहे का तुमच्या बरोबर? एका पाठी येईन का? तुम्ही म्हणले, आमची समीक्षा ताई जर म्हणली प्रभू मी या कपाटावर फार प्रेम करते, कारण हे फार जुनं कपाट आहे, मला हे कपाट बरोबर घेण्याचीच इच्छा आहे, देवबाप म्हणून का घेऊन चल. म्हणून प्रियांनो, आत्मिक जर धन असलं प्रभूला बोलायची गरज नाही, प्रभू म्हणशील सगळं तुझ्या बरोबर आहे. म्हणून आत्मिक धन मिळवण्याची इच्छा धरा आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही अग्रेसर ठरत आहात. प्रियांनो, देव बाप असे आशीर्वाद तुम्हाला पाठवीन ना प्रियांनो, जेव्हा येतील ना तेव्हा कळन. कारण जोपर्यंत मी असं नाही म्हणत की आता आशीर्वाद नाही तुम्हाला, असं पण देव बाप नाही म्हणत बर का. मग तू म्हणतो ब्रदर, तू म्हणतो आशीर्वाद, मग आता काय आम्ही आशीर्वाद विनच जगतो का? आता पण आशीर्वादित आहात तुम्ही, पण जे आशीर्वाद देव बाप्पाच्या मनामध्ये आहेत ना तुमच्या विषयी, ते आशीर्वाद देव बाप्पाने मला पण नाही सांगितले, पण ते आशीर्वाद तुम्हाला जरूर मिळणार. मला पाहण्याची संधी भेटो अगर नाही भेटो, मी याची कधी काळजी नाही करत, पण तुम्ही आशीर्वादामध्ये आहात. याचं उत्तर आहे का आशीर्वादामध्ये आहात? कारण प्रत्येक वेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता. कधी केलं का हलगजरी प्राण? आठवतंय तुम्हाला की आम्ही एकदा तरी या ब्रदरांबरोबर हलगजरीपणा केला? आठवतंय? प्रियांनो, ही तुमची प्रामाणिकपणाची वागणूक देवाच्या नजरेमध्ये आहे, म्हणून तुम्ही आशीर्वादाचे वाटेचे हकदार झालात. पण प्रभू आपल्या समयामध्ये तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आज काही व्हॉट्सअपच्या प्रियजनांना जे फोटो पाठवलेत ना, ते फोटो बघा
आशीर्वाद देण्याच्या पद्धती देव बाप्पाजवळ. एखाद्याला जर शारीरिक आशीर्वाद देव बाप्पाने दिला ना, समजून घ्यायचं त्या विश्वासणाऱ्या परिवाराला आत्मिक आशीर्वाद मिळालाय. आत्मिक मिळालाय म्हणून शारीरिक आलाय. म्हणून एक वचन आहे. काय वचन आहे? शेवटचं वचन बघू, मग मी थांबतो या ठिकाणी. आता अनुवादाचं पुस्तक, हे फार फेवरेट वचन आहे देव बाप्पाचं. देव बाप या वचनावर फार प्रीती करतो. 28वा अध्याय 2रं वचन. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व वरदाने तुझकडे धाव घेऊन तुला प्राप्त होतील. या बायबल मधून वाच बाळा, तुझ्या बायबल मधून. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर ही सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. बघा, एका ठिकाणी वरदाने म्हटलं, एका ठिकाणी आशीर्वाद म्हटलं. मला ताबडतोब देव बाप्पाने दाखवलं या बायबल मध्ये आशीर्वाद शब्द आहे. याच्यात जर वरदाने ऐकलं ना तू, त्याच्यात आशीर्वाद आहे. म्हणून मी ताबडतोब म्हणलं बाळा ये याच्यातून वाच. देवबाप दाखवतो कोणत्या पुस्तकामध्ये, बायबल मध्ये कोणता शब्द आहे. आणि या गोष्टीचे तुम्ही हाकदार शिक्कामोर्तब करून प्रभूच्या नजरेत टाकलात. शिक्क्याची मान्यता दिली देव बाप्पाने की हे पण त्या आशीर्वादामध्ये आहेत. फक्त ते आशीर्वाद येण्याची वाट बघा. आता शेवटी एक वाक्य बोलतो आणि थांबतो. आता फार महत्वाचं वाक्य मी बोलणार आहे तुमच्या सर्वांसाठी, फक्त या आईंसाठी सोडून. या आई त्या वाक्यामध्ये नाहीत, पण या आईंना ते वाक्य समजून घेण्याचा अधिकार आहे. रोज एक अध्याय वाचतात का नाही? रोज प्रार्थना करतात? बंद नका करू. हा एक अध्याय वाचणं आहे ना. अनुवाद 28:2 जे वचन वाचलं ना, जे तुम्ही एक अध्याय वाचता ना, चावी आहे त्या टाळ्याची. चावी आणि टाळा असतं ना. टाळा असलं, चावी नसली तर उघडन का दरवाजा? चावी आहे, टाळच नाही, उघडन का दरवाजा? म्हणून प्रियांनो, एक अध्याय आणि एकापेक्षा अधिक जर वाचण्याची इच्छा झाली तर मी मनाई नाही करत. हा तो म्हणतो ब्रदर म्हणलं एकच अध्याय, मी एकच वाचून, मला 2 वाचायची इच्छा आहे, पण ब्रदरांच्या सांगण्याप्रमाणे एकच वाचेन. असं करू नका. एका बहिणीचं सांगतो आणि थांबतो आता. असं तुमच्यासारखं एका परिवारात मी प्रेयरला जातोय, अजूनही जातोय. बंद नाही झाली ती झाली प्रेयर. त्या परिवारांना सांगितलं की एक अध्याय तुम्ही वाचला पाहिजे. काही परिवार अशा आहेत ना प्रियांनो, त्यांनी ऐकलं, करत नव्हते पण ऐकलं. अरे चला देवाचे दास म्हणले एक अध्याय वाचा, आणि वाचायला सुरुवात करू. एका बहिणीने एक अध्याय वाचायला सुरुवात केला विश्वासाने. ती बहीण मला माग, आता मला आठवत नाही किती महिने झाले, काय झाले माझ्या लक्षात येई नाही, पण ती बहीण प्रार्थनेच्या उपस्थितीमध्ये मला बोलली. बघा, पवित्र आत्मा मला आठवण करून देतोय त्या शब्दाची. ती बहीण स्वतः बोलली. मी त्या बहिणीला बोललो पण नव्हतो, आणि हा विषय पण नव्हता, जो विषय तुम्ही ऐकता हा विषय पण नव्हता त्यावेळेला. पण ती बहीण प्रार्थनेमध्ये बोलली, ब्रदर तुम्ही एक अध्याय वाचायला सांगितला होता ना आम्हाला, मी आजच्या समयाला 10 अध्याय वाचल्याशिवाय मला चैन नाही पडत. मी म्हणायला पाहिजे होतं का तुला एक अध्याय सांगितला होता बाळा, 10 कशाला वाचू राहिली? एकावर 0 कशाला आणला? मी 0 नव्हतं आणायला सांगितलं तुला, तू जबरदस्ती आणलं 0ला. प्रियांनो, देवाचा आत्मा जितकं तुम्हाला आशीर्वाद देण्याची इच्छा करतो ना, कधी देवाच्या आशीर्वादाला मनाई करू नका, हे मला तुम्हाला सांगायचंय. म्हणून तुम्ही फार आशीर्वादित प्रियजन आहात प्रियांनो. हे बघा, देवाच्या चरणासमोर बसणारे देव बाप्पाच्या नजरेमध्ये सर्वात आशीर्वादित प्रियजन आहे. आणि येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या ठिकाणी बोललाय पण, आणि लुकाच्या पात्रात लूक पण बोललाय, जे देवाचं वचन ऐकतात ते धन्य आहे.
प्रियांनो, अनेक तऱ्हेने देवाचं वचन ऐकणाऱ्यांसाठी शुभवर्तमानामध्ये देव बाप्पाच्या आत्म्याने आशीर्वादाचं प्रोत्साहन वाढण्यासाठी शब्द ठेवलेत आणि त्या प्रोत्साहनामध्ये आमच्या आई फक्त ऐकण्याच्या अधीनतेमधले आहेत. का अधीनतेमध्ये? कारण आमच्या आईनं वाचता येत नाही. पण तुम्हाला वाचता येतं म्हणून तुम्हाला कळतं आम्ही काय वाचतो, कसं वाचतो. पण आमच्या आई जे काय ऐकतात ना सेवकाच्या मुखातले शब्द, हे त्यांच्यासाठी अतिशय बहुमोल आशीर्वादाचे शब्द आहेत. म्हणून प्रियांनो, प्रभू येईपर्यंत असंच प्रभूच्या नावामध्ये टिकून राहण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करीत राहा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा, चालू राहू दे. काही सेकंद आपण शांत राहू, मनाला स्थिर करू, आपण एकाग्र करू आपल्या मनाला. कारण देवाचा आत्मा फार कळवळेच्या वाणीने तुमच्याशी बोललेला आहे. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. चरण गा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति
आपल्यासाठी प्रेरणाताई शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराच्या एक सुंदरशी वेळ आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आशीर्वाद ईश्वराच्या बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त, आजची भक्ती तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर ईश्वराच्या. ओ प्रभू ख्रिस्त, आम्ही जे वचन वाचले ते समजण्याचं बुद्धी ज्या तोऱ्या इथे बसल्या प्रत्येकाला पुरव ईश्वराच्या. ओ बाप्पा प्रभू ख्रिस्त, वचन सांगत असताना पाळक साहेबांच्या मुखातले शब्द त्यांचे नव्हे तर तुझे होते ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, तू म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराच्या, तो इथे उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करते ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, तू अनुवाद 28:2 मध्ये म्हणतोस ईश्वराच्या बाप्पा, परमेश्वराची वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद प्राप्त होतील. हो ईश्वराच्या बाप्पा, तुझे वचन संदेश तुझे प्रार्थना ऐकणाऱ्या प्रत्येकाला बाप्पा तुझे आशीर्वाद प्राप्त होऊ देत. हो ईश्वराच्या बाप्पा, सर्वांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराच्या बाप्पा. प्रार्थना करते ईश्वराच्या आमच्या कुटुंबासाठी ईश्वराच्या बाप्पा. पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबतीचं राहा ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त, त्यांना उदंड आयुष्य ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून त्यांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो ईश्वराच्या बाप्पा. बाप्पा प्रार्थना करते आईसाठी ईश्वराच्या बाप्पा. तिचा आजारपणा तिला तू बरं केलंस त्याबद्दल खूप खूप आशीर्वाद ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, असंच उत्तम आरोग्य तू तिला दे ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तिची म्हातारपणाची काठी ईश्वराच्या तू हो ईश्वराच्या बाप्पा, आणि ओली तुझ्याच नावाचं करू हो ईश्वराच्या बाप्पा. मम्मीसाठी प्रार्थना करते, आमचा सांभाळ करत असताना, घर चालवत असताना ईश्वराच्या बाप्पा लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा करणारच तू देव आहेस. हो ईश्वराच्या बाप्पा, तिला ज्ञान बुद्धीच्या आतुराने तू भर ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, उत्तम आरोग्य तू तिला दे आणि होळी तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराच्या. प्रार्थना करते दीदीसाठी, घरापासून वेगळी राहत असताना बाप्पा, आम्ही सर्व तिच्या सोबती नसलो तरी तू आहेस ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, आमचा विश्वास आहे बाप्पा, सर्व अडचणीपासून सर्व संकटांपासून तिचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू हो ईश्वराच्या बाप्पा. सैतानी विचार, वाईट गोष्टी या सर्वांपासून तिचं रक्षण करता तू ईश्वराच्या बाप्पा. देवदूताचं कोंपण तिच्या भोवती असू दे, कामाला जात असताना बाप्पा सर्व अडचणीपासून तिला सोडव आणि तुझ्याच नावाचं करू. प्रार्थना करते ईश्वराच्या, आम्ही शाळेत जात असताना आमच्या सभोवती तू अस हो ईश्वराच्या बाप्पा. आम्हाला लागणार ज्ञान बुद्धीच्या आतुरे तो आपल्या ज्ञानाच्या पाठरातून पुरव आणि उद्या तुझ्याच नावाचं गौरव हो ईश्वराच्या बाप्पा. प्रार्थना करते बाळासाहेबांसाठी ईश्वराच्या बाप्पा. तुझी वचन सेवा करत असताना त्यांना ज्ञान बुद्धीच्या आतुर्याने तू भर ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्याद्वारे तू उंचाविले जा आणि तू गौरवले जा ईश्वराच्या बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, चांगलं आरोग्य त्यांना तू दे ईश्वराच्या बाप्पा. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. हो ईश्वराच्या, तुझ्या धार्मिकते तुझ्या वचनात त्यांना तू चालव हो ईश्वराच्या बाप्पा. सर्व गोष्टींचा पुरवठा त्यांना तू कर आणि हो तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्ता, या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तू आजार भरा कर. ही छोटीशी प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोडम प्रयत्नातली म्हणून पित्यात होईल. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही ऋणासून सोडले तसेच तू आमच्यासाठी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षा नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. बंद कर बाळा.